नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. जळगाव जामोद येथे दुर्दैवी घटना. नदीत पाय घसरून बुडालेल्या 55 वर्षीय इस्माचा मृत्यू. नगरसेवक सय्यद नफीज व इरफान चाऊस यांनी जीव वाचवण्यासाठी नदीत उतरून केले शर्थीचे प्रयत्न. मुख्य संपादक नागेश भटकर. जळगाव जामोद येथील गैरान नदीच्या परिसरात शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली. सिद्धार्थनगर जळगाव जामोद येथील रहिवासी महादेव जगदेव वागोदे वय 55 वर्ष हे चौसासाठी नदीकाठी गेले असता त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते नदीच्या पाण्यात पडून बुडाले. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोदचे नगरसेवक सय्यद नफीज आणि इरफान चाऊस यांनी कोणतीही पर्वा न करता तत्काळ नदीत उडी घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी महादेव वागोदे यांना नदीबाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर महादेव वागोदे यांना मृत्यू घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे सिद्धार्थनगरसह संपूर्ण जळगाव जामोद परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्याने नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाताना अत्यंत सावधगिरी बाळगावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.